बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। जीएसटी बाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। 12 आणि 28% जीएसटी स्लॅब आता बंद होणार आहे। आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असेल अशी माहिती आहे। तर 22 सप्टेंबर पासून नवे जीएसटी दर लागू होणार आहे। आरोग्य आणि जीवन विम्यावर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागणार नाही, त्यामुळे आता जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होणार। तर जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। याआधी 4 स्लॅब होते, त्याच्यामध्ये एक तर 5, त्यानंतर 12, मग 18 आणि 28चा, पण यापुढे 12 आणि 28चा स्लॅब नसेल तर 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असेल अशी माहिती आहे। तर 12% 5% कोणत्या वस्तू येणार ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये रेडीमेड कपडे, चप्पल, बूट याच्यावर आधी 12% जीएसटी लागायचा, पण यानंतर आता 5% जीएसटी लागणार आहे। तर प्रिंटिंग, स्टेशनरी वस्तू याच्यावर सुद्धा जीएसटी आधी 12% होता, पण आता हा निर्णय लागू झाल्यानंतर 5% असेल। घरगुती वापराच्या ज्या वस्तू आहेत त्यावर सुद्धा जीएसटी 12% 5% मध्ये आलेला आहे। तर प्रक्रिया केलेले जे अन्नपदार्थ आहेत, प्रोसेस्ड फूड आहेत, त्याच्यावरचाही जीएसटी कमी झाला आहे। याशिवाय 28 वरून 18 वर कोणत्या वस्तूंचा जीएसटी आलाय तेही आपण बघतोय। दुचाकी, चारचाकी वाहनं, सिमेंट, बिल्डिंग मटेरियल याच्यावरील जीएसटी आधी 28% होता, आता 18% असेल। आणि त्याच्यामुळे एकतर जे कन्स्ट्रक्शन आहे ते स्वस्त होईल, त्याचबरोबर वाहनंही स्वस्त होतील, कारण त्यावरचा जीएसटी कमी होणार आहे। त्याचबरोबर फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी सारख्या ज्या वस्तू होत्या त्यावरील जीएसटी सुद्धा 28 वरून 18% होणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल, एक मोठा निर्णय सरकारचा म्हणावा लागेल, कसा फायदा लोकांना याचा होईल? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर जीएसटीच्या परिस्थितीची आज राजधानी दिल्लीतील सुषमा स्वराज भवनामध्ये एक अत्यंत महत्वाची बैठक होती। सकाळी 11 वाजता बैठक सुरू झाली आणि साधारणतः 9:30 वाजता ही बैठक झाली। या बैठकीमध्ये 2 महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। एक तर जे स्लॅब आहे ती स्लॅब बदलण्यात आहे आणि त्या 22 सप्टेंबर पासून हे सर्व स्लॅब जे आहे ते लागू होणार आहे। त्यामध्ये पहिला जर बघितला आपण, यापूर्वी 12% जो स्लॅब होता तो 5% वर आणला आहे आणि 18% जो स्लॅब आहे तो 12% वरती आणला आहे। पण 12 ते 18 हे दोनच याच्यात जर बघितलं आपण 5 आणि 12% अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं याच्यावरती जीएसटी लागणार आहे, जसा उल्लेख आपण केला, यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहे। पण महत्वाचं म्हणजे याच्यामुळे साधारणतः 47,000 कोटी रुपयाचं नुकसान देखील केंद्र सरकारचं होणार आहे। या कारण की जीएसटीचे स्लॅब बदलल्यामुळे साधारणतः 2 टप्पे केल्यामुळे साधारणतः 47,000 कोटीचं नुकसान होतंय। त्या संदर्भात ते नुकसान कसं भरून काढलं जातं या संदर्भात देखील चर्चा करण्यात येणार आहे। या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन इतरही खुलासे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरोबर आहे प्रशांत, त्यामुळे आता कोणते खुलासे केले जातात, आणखी काही रिलीफ देण्यात आला आहे का जनतेला, त्याचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आताचा हा सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि सामान्यांना दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल, कारण जीएसटी कमी होणार आहे। ज्या वस्तूंवर आधी 12% होता तो 5%च्या स्लॅबमध्ये येणार आहे। आधी 4 स्लॅब होते, एक 5%चा, दुसरा 12%चा, तिसरा 18% जीएसटी लागायचा काही वस्तूंवर आणि चौथा होता 28%चा। पण आता 28% जीएसटी आणि 12% जो जीएसटी लागायचं ते स्लॅब कमी जे स्लॅब आहे त्याच्यामध्ये मर्ज करण्यात आले आहे, म्हणजे 12% आणि 28% जीएसटी लागणार नाही। तर ज्या वस्तूंसाठी आधी 12% इतका जीएसटी होता त्या ठिकाणी आता 5% इतका जीएसटी आकारला जाईल आणि ज्या वस्तूंवर किंवा सेवांवर आधी 28% जीएसटी होता तो आता 18%च्या स्लॅबमध्ये येणार आहे। त्यामुळे सामान्य जनता ज्यांच्याकडून वारंवार महागाईची तक्रार केली जाते त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल। तर येणाऱ्या 22 सप्टेंबर पासून हे नवे जीएसटी दर लागू होणार असल्याची माहिती आहे। आणि याशिवाय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यामध्ये त्या या निर्णयाविषयीची डिटेल माहिती देऊ शकतात। तर आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आणि सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण वाहनं असतील किंवा फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी सारख्या ज्या वस्तू घेण्यासाठी आधी त्यावर 28% इतका जीएसटी द्यावा लागायचा, मात्र आता तो 18% इतका होणार आहे। त्यामुळे या वस्तू साहजिकच स्वस्त होतील। केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे सरकारला नुकसान तोटा सहन करावा लागेल, कारण
जेवढा जीएसटी आधी मिळायचा 28% आणि 12%च्या स्लॅबमधून तो खालच्या स्लॅबमध्ये म्हणजे जिथे कमी जीएसटी आकारला जाणार आहे त्यामध्ये मर्ज करण्यात आल्यामुळं तो एक तोटा पत्करावा लागणार आहे सरकारला. तो कसा भरून काढला जातो याकडेही लक्ष आहे. पण त्याच वेळेला सामान्यांना मात्र एक मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण बऱ्याचशा वस्तूंवर सेवांवर 28% इतका जीएसटी होता तो 18% होईल आणि ज्या वस्तूंवर आधी 12% जीएसटी आकारला जायचा तो आता 5% असेल. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील. या उपसमितीमध्ये भाजपकडून 4, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 सदस्य असतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम, योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सातारा गॅझेटचा निर्णय सरकारनं महिन्याभरात घ्यावा. पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये असं मत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केलंय. हैदराबाद गॅझेटचा विषय निकाली निघाला, त्यामुळे आता सातारा गॅझेट आणि संस्थांच्या गॅझेटवर सरकारनं अंमलबजावणी करावी अशी मागणी विश्वजित कदम यांनी केली. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर ते रस्त्यावर उतरून सोडवू शकतो, हेच जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलनातून दाखवून दिलं. हा मराठ्यांचा व्यापक विजय असल्याचं वक्तव्य शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केलं. मंत्रिमंडळ बैठकीला छगन भुजबळ गैरहजर राहिले. छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलंय. मराठा आरक्षणावरून भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कुठल्याही जातीला कुठल्याही जातीत टाकण्याचा अधिकार सरकारला नाही. संबंधित प्रश्नावर वकिलांचा सल्ला घेणार अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यात मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी भूमिका असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलंय. कुणाचंही आरक्षण काढून घेतलेलं नाही. नेत्यांनी टीका करण्यापेक्षा निर्णयाचा विचार करावा असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. जरांगे समाधानी असतील तर आम्ही समाधानी आहोत असं संजय राऊत म्हणाले. कालचं संपूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे असं म्हणत संजय राऊतांनी सरकारचं अभिनंदन केलं. मराठा समाजासाठीच्या जीआर बाबत ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे. ओबीसी नेते सोमवारी कोर्टात हरकत याचिका दाखल करणार आहे. राज्य सरकारनं परस्पर निर्णय घेतलाच कसा असा सवाल ओबीसी नेत्यांनी विचारलाय. सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. संबंधित जीआर विरोधात कोर्टात जाणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी स्पष्ट केलं. तसंच महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नेत्यांना भेटणार असंही त्यांनी सांगितलं. मराठ्यांनी जीवाची बाजी लावून यश पदरात पाडून घेतलेलं आहे. मी केवळ नाममात्र आहे. हे यश मराठा समाजाचं आहे असं मनोज जरांगे म्हणाले. सर्व मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार असंही जरांगे म्हणाले.